नमो नमः सर्वेभ्यो। भगवद्गीतायाः विवरणे सर्वेषां स्वागतमस्ति। अधुना पर्यन्तं वयं चतुर्दशस्य अध्यायस्य त्रयोविंशतिश्लोकपर्यन्तम् अस्माभिः विवरणं कृतमस्ति. 14वा अध्याय आपण सुरू केला होता आणि 23व्या सूत्रापर्यंत आपलं डिस्कशन झालं होतं. सो आपण त्याच्या पुढे सुरुवात करूया. आता थोडासा एक रिकॅप घेऊया आपण सूत्राचा अध्यायाचा. 14वा अध्याय स्लाइड शेअर करते. गुणत्रय विभाग योग. या अध्यायामध्ये तो त्रिगुणांविषयी श्रीकृष्ण सांगतो आहे. 13व्या अध्यायामध्ये प्रकृती, क्षेत्रज्ञ याच्याविषयी सगळं सांगितलं त्यांनी. आता आणि प्रोसेस ऑफ बर्थ सांगितली. त्यानंतर आता जेव्हा जीव जन्माला येतो तेव्हा त्याचे सायकोलॉजिकल फ्रेमवर्क कसं असतं, शारीरिक फ्रेमवर्क तर आयुर्वेदासारख्या ग्रंथाने सांगितलेलं आहे. वात पित्त कफ हे त्रिदोष सप्तधातू वगैरे. परंतु त्याचं बिहेवियरल स्टेटस किंवा सायकोलॉजिकल फ्रेमवर्क कसं असतं तर ते भगवद्गीता सांगते की तो 3 गुणांच्या अधीन असतो. ओके. प्रोसेस ऑफ बर्थ त्याच्यामध्ये आधी त्यांनी सांगितली की मीच या सर्वांना जन्म देतो. मी त्यांचा बीजप्रत पिता आहे आणि प्रकृती ही त्यांची माता आहे. तस्मिन् गर्भं दधाम्यहम्. असं मम योनिही महत्ब्रह्म. ही महत्ब्रह्म किंवा ही प्रकृती ही माझी योनी किंवा माझं स्थान आहे, ज्याच्यामध्ये मी हा गर्भ किंवा जीवात्मा हा टाकतो किंवा मी तेथे देतो. ओके. सो इथपर्यंत. आणि त्यानुसार मग पुढे त्रिगुणांचं वर्णन केलं आहे. हा जीव या प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये लिप्त होतो. सत्व, रजस, तमस याच्या क्वालिटीज त्यांनी पुढे सांगितल्या. आणि रजोरागात्मकम वित्ती तृष्णा संग समुद्भवम. त्याच्यानंतर मृत्यू काळामध्ये किंवा ॲट द टाइम ऑफ डेथ ज्या गुणाची वृत्ती असते किंवा ज्या गुणाचा डॉमिनन्स असतो त्याप्रमाणे त्याला पुढचा जन्म प्राप्त होतो असंही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. त्यामुळे आणि सत्वगुणाची कॉन्सिक्वेन्सेस किंवा त्याची निरुक्ती किंवा निरूपण कशामध्ये होतं तर चांगल्या कामांमध्ये होतं किंवा प्युअर फ्रूटमध्ये होतं. रजाचं परिणमन कशात होतं तर दुःखामध्ये होतं. आणि तमस गुणाचं परिणमन कशात होतं तर अज्ञानामध्ये होतं, असं तो पुढे सांगतो आहे. आणि हे त्रिगुण हे काय म्हणू आपण त्याला, जे सत्वगुणप्रधान असतात ते ऊर्ध्वं गच्छन्ति. त्यानंतर रजस गुणप्रधान व्यक्ती मध्ये तिष्ठन्ति. आणि तमस गुणप्रधान ज्या व्यक्ती असतात ते जघन्य गुणवृत्ती ही म्हणजे अघोरी कर्म त्यांच्याकडून किंवा जी समाजासाठी घातक कर्म आहेत ती त्यांच्याकडून होत असतात, असं तो म्हणतो आहे. त्यानंतर अर्जुनाची क्वेरी असते की ह्याच्यामध्ये जस्ट हां, अर्जुनाची क्वेरी आहे. आणि तो असे हे त्रिगुणांचं वर्णन केल्यानंतर तो काय म्हणतो आहे की या गुणांच्या पलीकडे जा. गो बियॉन्ड द ऑल दिस त्रिगुणास. या तिघांच्या पलीकडे पण एक अवस्था आहे, तिथे राहण्याचा किती आत्मसात करण्याचा प्रयत्न माणसाने केला पाहिजे किंवा हे अर्जुना तू कर. तर मग अर्जुन प्रश्न विचारतो की बाबा ती जो मनुष्य ही गुणांच्या पलीकडे जातो 4थ्या अवस्थेमध्ये त्याची लिंग काय असतात, कैही लिंगैही, त्याला कसं ओळखावं, त्याचे आचार विचार काय असतात, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, असं तो म्हणतो आहे. सो हे इथपर्यंत 23 आपण केलं होतं. आपण परत एकदा बघूया, थोडं मोठं करते. याच्या पुढची सूत्र आपल्याला बघायची आहेत की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुणातीत पर्सन. श्री भगवान वाच प्रकाशम च प्रवृत्तीं च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. जस्ट अ मिनिट. न उदासीनवत् असिनो गुणैर्यो न विचाल्यते गुणागुण वर्तन्ते इत्येव योवतिष्ठन्ति नेङ्गते. जस्ट अ मिनिट. एकच मिनिट, थोडंसं हरकत नाही, आपण असंच बघूया. हां, थोडं मोठं व्हायला थोडा वेळ लागेल त्याला. एनिवे, तो काय म्हणतो आहे की प्रकाशम म्हणजे सत्वगुण, प्रवृत्ती म्हणजे रजगुण, मोहम म्हणजे तमस गुण. अशा प्रकारे सत्व, रजस आणि तमस
यांना, हे पांडव, हे जेव्हा संप्रवृत्त प्रवृत्तानी असतात, म्हणजे हे जेव्हा डॉमिनन्समध्ये असतात, त्यावेळेला यह तम तान न द्वेष्टी, म्हणजे जो त्यांचा द्वेष करत नाही, म्हणजे ते वाढले मग त्यांना म्हणजे त्यांना रिपेल सुद्धा करत नाही किंवा त्यांना त्यांचा तिरस्कार करत नाही. निवृत्तानी न कांक्षती, म्हणजे त्यांचा डॉमिनन्स कमी झाला, ते शेष अवस्थेमध्ये गेले किंवा म्हणजे त्यांचं वर्चस्व कमी झालं, तरी सुद्धा ते पुन्हा यावेत किंवा त्यांचं वर्चस्व पुन्हा व्हावं अशी त्याला इच्छा नसते. हं? निवृत्तानी न कांक्षती, म्हणजे ते निवृत्त झाले तर त्यांची तो पुन्हा इच्छा पण करत नाही. म्हणजे ते असले तरी ठीक आहे, नाही असले तरी ठीक आहे. ही जी अवस्था येते त्याला गुणातीत अवस्था असं म्हणतात. तो काय करत असतो, ते त्यांचे त्यांचे सत्व रजस तमस त्यांचे त्यांचे डॉमिनन्स आणि रेसिस्टन्स त्यांचं चालू असतं. जो मनुष्य उदासीनवत असीनः, असीनः शानच प्रत्यय आहे, उदासीनवत मतू प्रत्यय आहे, वतू प्रत्यय आहे. सो जो मनुष्य उदासीन राहून या गुणांच्या खेळांकडे पाहत राहतो, हा, आणि गुणैही न विचाल्यते, यह न विचाल्यते, म्हणजे या गुणांच्या खेळाने जो विचलित होत नाही, गुणाः वर्तन्ते इत्येव यो अवतिष्ठती नेंगते. गुणाः गुणेषु वर्तन्ते, हे गुणेषु हा एक अध्यरुत पद आहे इथे, की हे गुण त्यांच्या त्यांच्या गुणांच्या पदार्थांमध्ये खेळता आहेत, हे ज्याला समजतं आणि जो शांत राहतो तो त्याला गुणातीत असं म्हणता येईल आपल्याला, असं म्हणतो आहे आपण. संधी हे सगळं मागच्या वेळेला बघितलं होतं, सो तर परत सांगत नाही. तर अशा माणसाचं काय होतं, की आता इथून आपण पुढे बघूया, 23 पर्यंत मागच्या वेळेला आपण बघितले होते. की दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्मस्थिति मानापमानयोस्तुल्य स्तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. आता अशा माणसासाठी की हा जो गुणातीत मनुष्य आहे किंवा ती अवस्था प्राप्त झालेला मनुष्य आहे, त्याच्यासाठी जग किंवा प्रकृती किंवा हे विश्व कसं असतं, समसुख दुःख स्वस्थ, प्रथमतः तो स्वस्थ असतो, तो शांत असतो. त्याच्यासाठी सुख आणि दुःख हे समान अवस्थेत असतं. समलोष्टाश्म कांचन, कांचन म्हणजे हे सुवर्ण, अश्म म्हणजे दगड, लोष्ट म्हणजे लाकूड. सो त्याच्यासाठी लाकडाची वस्तू, दगडाची वस्तू, सोन्याची वस्तू, या सगळ्या समान ह्याच्यात झाल्या असतात, म्हणजे त्याला कुठल्या गोष्टीची इच्छा आकांक्षा नसतात. तुल्य प्रिया प्रियोः, म्हणजे प्रिय गोष्ट झाली अप्रिय गोष्ट झाली तरी सुद्धा त्याला ती समान वाटते. धीरः, तो धैर्यवान असतो. तुल्य निंदात्मसंस्तुती, स्वतःची निंदा झाली, आत्मसंस्तुती झाली, स्वतःच्या म्हणजे लोकांनी त्यांचं फार कौतुक केलं तरी सुद्धा तो त्या सगळ्या गोष्टींकडे तुल्य नजरेने किंवा समान नजरेने पाहतो. मानापमानयो स्तुल्यो, म्हणजे त्याच्यासाठी मान अपमान हे सुद्धा समान झालेले असतात. मित्रारी पक्षयोः, मित्र माणसांशी किंवा दुश्मन माणसांशी सुद्धा तो, या दोन्ही पक्षांमध्ये तो, त्याला काही भेद जाणवत नाही. सर्वारंभ परित्यागी, आरंभ, सर्व गोष्टींचा आरंभ करून त्याच्या कर्मफळाचा जो त्याग करतो, असा मनुष्य गुणातीत असं सह उच्चते. सो आपण आधी जस्ट मिनिट, हा, आपण संधी पाहूया याच्यामध्ये आणि अन्वय पाहूया. समसुख दुःख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन, समस्त पदे आहेत सगळी. तुल्य प्रिया प्रिय विसर्गस्य उत्व गुणसंधी, इथे धीर मध्ये विसर्गस्य सकारादेश. तुल्य निंदात्म संस्तुती ही समस्त पद आहे. मानापमानयोः विसर्गस्य सकारादेश. तुल्य 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 तुल्यो तुल्य विसर्गस्य उत्वगुणसंधी. मित्रारी पक्षयोः, सगळे समस्त पद आहेत. सर्वारंभ परित्यागी गुणातीतः सह उच्यते, सह मध्ये विसर्गाचा लोप. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की समसुख दुःख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रिय धीर तुल्य निंदात्म संस्तुति मानापमानयोः तुल्यः मित्रारि पक्षयोः तुल्यः सर्वारंभ परित्यागी यः अस्ति
सह गुणातीतः इति उच्यते. म्हणजे अशा अशा प्रकारचा मनुष्य जो असतो त्या सगळ्यांना त्याला गुणातीत पर्सन किंवा गुणातीत मनुष्य असं आपण म्हणू शकतो. आता ही गुणातीत अवस्था प्राप्त करण्याचे मीन्स काय आहेत? मीन्स म्हणजे मार्ग काय आहेत, की कशा प्रकारे आपल्याला या गोष्टी प्राप्त होऊ शकतात या कशा प्रकारे आपण या गुणातीत त्रिगुणांच्या पलीकडे जाऊ शकतो, गुणातीत अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. तर ते तो पुढे सांगतो आहे. मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समित्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. दोज हू सर्व मी विथ अनअलॉइड डिवोशन अव्यभिचारेण भक्तियोगेन. म्हणजे जो माझ्यामध्ये अव्यभिचारी, अव्यभिचारी म्हणजे जी तसूभर सुद्धा ढळणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची शंका कुशंका मनात येणार नाही कणभर सुद्धा, अशी अव्यभिचारी भक्ती. त्या भक्तियोगाने जो मला माझी भक्ती करतो किंवा माझी सेवा करतो, ही राईज अबाउट दिस थ्री मॉडेल्स ऑफ द मटेरियल नेचर. तो या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊ शकतो अँड कम टू द लेवल ऑफ द ब्रह्म. म्हणजे तो या ब्रह्मभूयाय कल्पते, तो ब्रह्मपदाला प्राप्त करून घेऊ शकतो. संधी पाहूया. माम च यह विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सह मध्ये विसर्गस्य लोपः गुणान समतीत्य, समतीत्य इति 11th वरती आहे. समतीत्य एतान, इथे वृद्धी संधी आहे. एतान ब्रह्मभूयाय कल्पते. आपण अन्वय पाहूया. यह च अव्यभिचारेण भक्तियोगेन, म्हणजे जो मनुष्य अव्यभिचारी भक्तीने म्हणजे अत्यंत निष्ठावान भक्तीने माम सेवते, मला माझी सेवा करतो किंवा माझे भजन करतो. सह एतान गुणान समातित्य, तो मनुष्य या गुणांना समातित्य, समतित्य म्हणजे उत्क्रमण करून किंवा त्यांना लांधून, त्यांच्या पलीकडे जाऊन त्यांचं अतिक्रमण करून समतित्य ब्रह्मभूयाय कल्पते. त्यांचं अतिक्रमण करतो म्हणजे त्यांच्या पलीकडे जाऊन तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो. 2 श्लोक राहिले होते त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ बनवते आहे. पुढे तो म्हणतो आहे की तो ह्याचा म्हणजे गुणातीत अवस्थेमध्ये होण्याचा मार्ग काय आहे, तर अव्यभिचारी भक्ती. म्हणजे परमेश्वरावरची अत्यंत निष्ठावान भक्ती, प्रगाढ प्रेम, त्याचा विश्वास, श्रद्धा, ज्याच्यामध्ये तसूभर सुद्धा जी श्रद्धा किंवा भक्ती ढळत नाही. किंवा जसं आपण भक्त प्रल्हादाचं उदाहरण आपल्याकडे आहे, बऱ्याच मीराबाईंचं आहे. बरेच भक्त होऊन गेले की त्यांना माहिती आहे की परमेश्वर मला वाचवणारच आहे, अशी एक किंचित पण शंका त्यांच्या मनामध्ये नसते. भक्त प्रल्हाद म्हणतो की हा माझा परमेश्वर सगळीकडे आहे, या खांबात आहे, या पृथ्वीवर आहे, या दगडामध्ये आहे, तो जेव्हा लगेच येणारच. सो अशी इतकी जी अव्यभिचारी भक्ती असते की पूर्ण निष्ठावान भक्ती असते, त्या त्या अवस्थेमध्ये किंवा तशी प्राप्त झाल्यानंतर तो या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊ शकतो. पुढे तो म्हणतो आहे की ब्रह्मणः ही प्रतिष्ठामहम अमृतस्या व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखसैकांतिकस्य च. आय एम द बेसिस ऑफ फॉर्मलेस ब्रह्मन. मी फॉर्मलेस ब्रह्मन, फॉर्मलेस म्हणजे अव्यय किंवा निर्गुण निराकार जो आहे त्याचाच तो मीच आहे. आय एम द बेस ऑफ दॅट निर्गुण निराकार अव्यय ब्रह्मन, द इमॉर्टल अँड इम्पेरिशिबल ऑफ इटर्नल धर्मा. मी शाश्वत धर्माचा मी मूळ स्रोत आहे. अँड अनएंडिंग अँड ऑफ द अनएंडिंग डिवाइन प्लीज, जे अनएंडिंग म्हणजे डिवाइन प्लेजर ज्याला म्हणतात है ना, एकांतिकस्य सुखस्य म्हणजे ज्याला आपण दैवी आनंद असं म्हणतो, डिवाइन प्लीज, त्याचा मी त्या कधीही न संपणाऱ्या अनएंडिंग, कधीही न संपणाऱ्या त्या दैवी सुखाचा मी बेस आहे किंवा माझ्यामध्ये मी मूळ स्रोत आहे. त्यामुळे तू माझ्यापर्यंत ये म्हणजे तुला कुठल्याही गोष्टींची चिंता राहणार नाही. संधी पाहूया. ब्रह्मणः विसर्गस्य उत्वगुण संधी प्रतिष्ठा अहम. प्रतिष्ठा अहम मध्ये सवर्ण दीर्घ संधी. अहम अमृतस्य अव्ययस्य च, अमृतस्य अव्ययस्य मध्ये सवर्ण दीर्घ संधी. च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य, सुखस्य एकांतिकस्य मध्ये वृद्धी संधी च. अन्वय पाहूया. अहम ही ब्रह्मणः, मीच. अहम ही म्हणजे मीच आहे. काय आहे? ब्रह्मणः, मी ब्रह्माचं. प्रतिष्ठा, प्रतिष्ठा म्हणजे ब्रह्माचं मी स्थान आहे किंवा मी बेस आहे.
कशा अमृतस्य अव्ययस्य च. आणि हा ब्रह्म कशा प्रकारचा आहे तर हा अमृतमयी आहे, हा अव्यय स्वरूपी आहे, शाश्वतस्य धर्मस्य च, हा शाश्वत धर्मरूपी आहे, आणि च एकांतिकस्य सुखस्य च, म्हणजे शाश्वत धर्मरूपी अव्यय सुखाचं एकांतिक सुखस्य म्हणजे डिवाइन ब्लीसचं अशा प्रकारच्या ब्रह्माची प्रतिष्ठा अहम एव अस्मि. म्हणजे अशा प्रकारच्या ब्रह्माचं मूळ स्थान हे मीच आहे. त्यामुळे तू मला प्राप्त करून घे. त्यामुळे गुणातीत अवस्थेची गुणातीत माणसाचं ध्येय काय असतं तर त्या ब्रह्मपदाला पोचणे. असं त्याचं ध्येय आहे. सो इथे आपण हा अध्याय संपवतो आहोत. सो ह्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलं आपल्याला, प्रोसेस ऑफ बर्थ सांगितली, त्याच्यानंतर त्रिगुणांची की मीच बीजप्रत पिता आहे आणि प्रकृती ही त्यांची माता आहे, हे आपण मागच्या वेळेला बघितलं. आणि मीच या पृथ्वीवर सर्व प्रजातींना जन्म देत असतो. मी त्यांच्या जन्मासाठी मूळ कारण हा मीच आहे. आणि मग त्यांचा जेव्हा जन्म होतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये त्रिगुणांची म्हणजे तो जीवात्मा हा त्रिगुणांनी दीप्त होतो. मग त्रिगुणांचं वर्णन केलं, त्यानंतर त्यांनी सत्वाचं वर्णन केलं, रजाचं, तमस गुणाचं वर्णन केलं. त्यानंतर ते कसे एकमेकांना ओव्हरलॅप करतात. कधी सत्व डॉमिनंट होतो, कधी रजस डॉमिनंट होतो, कधी तमस डॉमिनंट होतो, ते एकमेकांना ओव्हरलॅप करतात. त्याच्यानंतर का ओव्हरलॅप करतात ते पण त्यांनी सांगितलं की मध्वाचार्यांचं मत आहे की ईश्वर इच्छा म्हणजे आपल्याकडून जी जी कर्म करून घ्यायची असतात, मनुष्यांकडनं जी जी कर्म, आता म्हणजे फॉर एक्झाम्पल मला एखादी गोष्ट तुमच्याकडून करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी रिसोर्सेस पण मलाच प्रोव्हाइड करायला लागतील. सो आणि ते गुण पण मलाच तुमच्यामध्ये इम्प्लिमेंट करावे लागतील. तसं मनुष्यांकडून जी जी कर्म करून घ्यायची असतात त्या त्या प्रकारच्या गुणांची वृद्धी परमेश्वर त्यांच्यामध्ये करतो आणि ती कर्म त्यांच्याकडून करून घेतं. तर त्यामुळे हे त्रिगुण म्हणजे एक प्रकारची 3 छोटी मुलं आहेत जी खेळत असतात आपल्या घरामध्ये. ते त्यांची त्यांची कामं करत असतात आणि त्यांच्या पलीकडे तू जा असं तो म्हणतो आहे. त्यामुळे तू गुणातीत अवस्थेमध्ये ये. मृत्यूच्या समयी तू सत्व गुणाचं डॉमिनन्स जर राखू शकलास तर मात्र तुझी काय म्हणू आपण त्याला, तुला उत्तम जन्म पुढे मिळू शकतो असंही तो म्हणतो. आणि या सर्वांच्या पलीकडे गुणातीत अवस्था आहे, तिकडे तू जा. अर्जुन प्रश्न विचारतो की गुणातीत अवस्थेच्या माणसाला कसं ओळखायचं, तर त्यासाठी त्यांनी नंतर सूत्र सांगितली की जो ही या त्रिगुणांचा जेव्हा गेम चालू असतो, खेळ चालू असतो, तेव्हा त्यांचा द्वेष करत नाही आणि ज्या वेळेला त्यांचा त्रिगुणांचा गेम संपतो किंवा ते रेसेसिव्ह स्टेजमध्ये असतात तेव्हा त्यांची तो पुन्हा इच्छा पण करत नाही, त्यांच्याकडे उदासीनवत पाहत राहतो कुठल्याही प्रकारचा. सो अशा प्रकारचा जो मनुष्य असतो तो गुणातीत अवस्थेत असतो. आणि ही गुणातीत अवस्था तू कशी प्राप्त करशील तर अव्यभिचारेण भक्तीनं, भक्तियोगाने. अत्यंत माझ्याच्या अत्यंत स्ट्रॉंग निष्ठेनेच ती तू प्राप्त करू शकशील. तेव्हा ती तू प्राप्त करून माझ्याकडे ये किंवा ब्रह्मभूतीला तू पोच अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या खेळामध्ये तू फसू नकोस असं त्याला म्हणायचं आहे. अशा प्रकारे आपण हा 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग हा संपवलेला आहे. जस्ट अ मिनिट.